जय हिंद, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो. एस-एस-सी सरकारी सी-आय-एस-एफ या YouTube चॅनलवर मी सूरज तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत करतो मित्रांनो. तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत एस-एस-सी जी-डी 2025 आणि एस-एस-सी जी-डी 2024 च्या व्हॅकन्सीमध्ये असलेला डिफरन्स मित्रांनो. महाराष्ट्राची गोष्ट आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर टोटल महाराष्ट्रामध्ये मागच्या वर्षी किती जागा होत्या आणि यावर्षी किती जागा आहे, नक्षल एरिया असो, जनरल एरिया असो, त्यानंतर मेल कॅन्डिडेट असो, फिमेल कॅन्डिडेट असो, टोटल माहिती तुम्हाला भेटणार आहे मित्रांनो. बॉर्डर एरिया तर नाही आपल्यामध्ये, जनरल एरिया आणि नक्षल एरियाची व्हॅकन्सी मध्ये असलेला डिफरन्स, कोणाच्या व्हॅकन्सी यावर्षी वाढलेल्या आहे, कोणाच्या व्हॅकन्सी मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी कमी झालेल्या आहे आणि ओव्हरऑल आपल्या महाराष्ट्राला मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी किती व्हॅकन्सी वाढलेल्या आहे की कमी झालेल्या आहे मित्रांनो. तर ती सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. होऊ शकतं की व्हिडिओ थोडासा मोठा असणार आहे मित्रांनो, कारण की टोटल इन्फॉर्मेशन मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिलेली आहे. कास्ट वाईज दिलेली आहे, त्यानंतर तुमच्या फोर्स वाईज दिलेली आहे. बीएसएफ मध्ये यावर्षी एसटी कास्टला किती व्हॅकन्सी कमी झालेल्या आहे, मागच्या वर्षी किती होत्या, यावर्षी किती आहे, टोटल कॅटेगरी असो किंवा मग तुमचे टोटल फोर्स असो, त्यानुसार या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती भेटणार आहे मित्रांनो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा मित्रांनो. चॅनल वरती जर नवीन असाल, आपल्या चॅनल वरती एसएससी जीडी बद्दल असो किंवा मग महाराष्ट्राच्या स्टेटची व्हॅकन्सी असो किंवा मग सेंट्रलची व्हॅकन्सी असो, टोटल माहिती आपल्या चॅनल वरती देण्यात येते मित्रांनो. आणि तुमची एसएससी जीडीची फिजिकलची पण माहिती, ज्यावेळेस फिजिकल चालू होतील ती पण माहिती या चॅनल वरती देण्यात येईल मित्रांनो. किती मुलं पास होत आहे डेली, किती मुलं फेल होत आहे, टेस्ट मध्ये किती काढल्या जात आहे, टेस्ट कशी मोजली जात आहे, त्यानंतर मेडिकल जेव्हा चालू होतील मेडिकलची पण इन्फॉर्मेशन तुम्हाला या चॅनल वरती भेटेल की चार्ट कोणते विचारले जात आहे, टोटल मेडिकल कसं होत आहे मित्रांनो, किती मुलं पास होत आहे, कोणता डॉक्टर हार्ड चेकअप करतोय, कोणता डॉक्टर, तर टोटल इन्फॉर्मेशन भेटेल मित्रांनो. आपण मागच्या वर्षीचे पण व्हिडिओ टाकलेले आहे, तुम्ही जाऊन चेक करू शकता. त्याच पद्धतीने यावर्षी मी संपूर्ण इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न करणार आहे. चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करून घ्या मित्रांनो, जेणेकरून जी पण एसएससी जीडी बद्दल असो किंवा अदर अपडेट असो ती तुमच्यापर्यंत सर्वात पहिले पोहोचवली जाईल मित्रांनो. तर बघा आपल्या महाराष्ट्रामध्ये मागच्या वर्षी व्हॅकन्सी किती होती आणि यावर्षी व्हॅकन्सी किती आलेल्या आहे मित्र. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, टोटल पीडीएफ मी तयार केलेली आहे. ही सर्व मी एका पेज वरती तुमचा डाटा तयार केलेला आहे मित्रांनो. मागच्या वर्षीच्या व्हॅकन्सी, या वर्षीच्या व्हॅकन्सी तुम्ही इथे बघू शकता. टोटल इथे नक्षल एरिया असो, जनरल एरिया असो आपला, त्यानंतर मेल कॅन्डिडेट असो, फिमेल कॅन्डिडेट असो, तर सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटणार आहे मित्रांनो. तर बघा मागच्या वर्षीच्या व्हॅकन्सी किती होत्या, जी की व्हॅकन्सी 2023-24 ची व्हॅकन्सी होती मित्रांनो, जी की 46,617 व्हॅकन्सी होत्या. तर त्याला आपल्या महाराष्ट्राला किती आलेल्या होत्या ते पण मी तुम्हाला इथे सांगणार आहे. ऑल ओव्हर इंडिया इतक्या व्हॅकन्सी होत्या. त्यानंतर 2024-25 ची जी व्हॅकन्सी आहे सध्याची, ते 39,481 व्हॅकन्सी आलेल्या आहे ऑल ओव्हर इंडियामध्ये मित्रांनो. तर यामध्ये वाढण्याची पण शक्यता आहे मित्रांनो. अजून या 22 व्हॅकन्सी आलेल्या आहेत. या पण मागच्या वर्षी 25K वरून ह्या 46K झाल्या मित्रांनो. तर ही पण व्हॅकन्सी वाढू शकते. अजून 10,000 जर का व्हॅकन्सी वाढली तर आपल्या महाराष्ट्राला नाही म्हणता 200-300 तरी व्हॅकन्सी येईल मित्रांनो. आणि आपल्या महाराष्ट्राला सुद्धा 200 व्हॅकन्सी जरी प्लस झाल्या तर कट ऑफ अजून खाली जाईल मित्रांनो. तर बघा या व्हिडिओमध्ये आपण टोटल तुम्हाला बीएसएफ ला किती होती मागच्या वर्षी व्हॅकन्सी, सीआयएसएफ ला किती होती, सीआरपीएफ ला किती होती, कास्ट वाईज सुद्धा दिलेली मित्रांनो. तुम्ही फक्त लक्षपूर्वक बघा हा व्हिडिओ, त्यानंतर शेवटपर्यंत बघा मित्रांनो, त्यानंतर तुम्हाला माहिती संपूर्ण कळणार इथं. तर इथं बघा मी टोटल माहिती दिलेली. थोडंसं बाहेर जायला होतं मित्रांनो, त्यामुळे मी थोडंसं एडिटिंग नाही करू शकलो. त्याच्यामुळे मी एका पेजवरती ही पीडीएफ तयार केली, म्हणजे पेजवरती डाटा काढला अगोदर आणि त्यानंतर ही पीडीएफ तयार केली मित्रांनो. तर ही पेजची म्हणजे पेजवर डाटा काढलेला आहे. तर थोडंसं तुम्हाला अनलुक दिसू शकतं, तुमची क्लॅरिटी वाढू शकता तुम्ही. क्लॅरिटी वाढवल्यानंतर तुम्हाला हे स्पष्ट दिसेल मित्रांनो. तर बघा इथे समजून घ्या, एससी कॅटेगरी दिलेली आहे, एसटी कॅटेगरी आहे, ओबीसी आहे, ईडब्ल्यूएस आहे, यूआर आहे आणि टोटल व्हॅकन्सी दिलेली आहे मित्रांनो. आता ही जी पहिली लाईन बघसाल मित्रांनो 2023-24 ची, 2024 ची व्हॅकन्सी पकडून चाला, म्हणजे मागच्या वर्षीची व्हॅकन्सी आहे. बीएसएफ फोर्स मध्ये आलेली मित्रांनो, कास्ट वाईज दिलेली आहे मी इथं. दुसरा रो जो बघसाल मित्रांनो तुम्ही 2024-25 म्हणजे 2025 ची जी व्हॅकन्सी आलेली आहे आपली आताची 39,000 प्लस ची, तर ती बीएसएफ साठी किती आलेली आहे तर तुम्ही इथं टोटल बघू शकता. एससी कास्ट जर का तुम्ही बघितली पहिलं तर एससी कास्ट मध्ये बघा मागच्या वर्षी 44च व्हॅकन्सी आलेली होती. आपल्या महाराष्ट्राची गोष्ट करतोय मित्रांनो मी, पूर्ण डाटा महाराष्ट्राचा असणार आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये एससी कास्ट साठी 44 व्हॅकन्सी आल्या होत्या आणि यावर्षी बघू शकता तुम्ही 62 व्हॅकन्सी आलेल्या आहेत इथे. तर 62 व्हॅकन्सी इथे आलेल्या आहेत मित्रांनो. तुम्ही प्लस लावून घ्या किती व्हॅकन्सी इथे प्लस झालेल्या आहे. काही काही ठिकाणी मायनस पण झालेले आहे आणि काही काही ठिकाणी प्लस व्हॅकन्सी झालेले आहे. आता एसटी कॅटेगरीसाठी जर बघा बीएसएफ मध्ये तर मागच्या वर्षी 39च व्हॅकन्सी होती आणि यावर्षी बघून घ्या 55 व्हॅकन्सी आलेली आहे आपल्या महाराष्ट्रासाठी. त्यानंतर मागच्या वर्षी ओबीसी साठी बीएसएफ मध्ये किती व्हॅकन्सी होती तर 119 व्हॅकन्सी होती आणि यावेळेस 167 व्हॅकन्सी आलेली आहे मित्रांनो. तर तुम्ही इथं बघू शकता, म्हणजे व्हॅकन्सी ही इन्क्रीज झालेली आहे मित्रांनो. तर सर्व कॅटेगरीमध्ये बघू शकता. ईडब्ल्यूएस मध्ये 44 होती तर ती बीएसएफ मध्ये, बीएसएफ फोर्स मध्ये 62 झालेली आहे.
आणि 193 ही मागच्या वर्षी होती UR कॅटेगरीसाठी. तर 271 व्हॅकन्सी यावर्षी आलेली आहे मित्रांनो. टोटल जर बघसान तुम्ही तर 439 व्हॅकन्सी मागच्या वर्षी आलेली होती मित्रांनो BSFमध्ये आणि यावर्षी ती इन्क्रीज होऊन 617 व्हॅकन्सी आपल्या महाराष्ट्राला BSFमध्येच आलेली आहे मित्रांनो एवढी व्हॅकन्सी. आता इथं CISFमध्ये कमी झालेली आहे तो वेगळा विषय, पण BSFमध्ये इथे वाढलेली आहे मित्रांनो व्हॅकन्सी. आता CISFमध्ये जर बघसान 2023-24चा डाटा तर CISFमध्ये SC कॅटेगरीसाठी 52 व्हॅकन्सी होती आणि जी 2025 ची व्हॅकन्सी आताची व्हॅकन्सी असणार आहे तर CISFमध्ये ह्या 30च व्हॅकन्सी मित्रांनो. बघून घ्या इथं कितीचा डिफरन्स झालेला आहे म्हणजे कमी झालेला आहे मित्रांनो मागच्या वर्षीपेक्षा. तर बघा त्यानंतर ST कॅटेगरीमध्ये बघसान 48 व्हॅकन्सी मागच्या वर्षी आलेली होती CISFमध्ये आणि यावर्षी 27 व्हॅकन्सी आलेली आहे म्हणजे कमी झालेली आहे. त्यानंतर OBCमध्ये बघसान तर 143 व्हॅकन्सी होत्या मागच्या वर्षी आणि यावर्षी 80 व्हॅकन्सी आलेल्या आहेत तिथे. म्हणजे जर ज्या व्हॅकन्सी कमी राहणार त्याचा ऑफकोर्स मित्रांनो हा कट ऑफ हा जास्तीत जास्त जाणार आहे आपला, ज्या व्हॅकन्सी कमी असणार आहे. आता बघा 143 कुठे मित्रांनो आणि 80 कुठे मित्रांनो. तर बघू शकता तुम्ही इथं. त्यानंतर EWS कॅटेगरीमध्ये 53 व्हॅकन्सी मागच्या वेळेस होत्या CISFमध्ये आणि यावेळेस फक्त 30च व्हॅकन्सी आलेल्या आहेत. त्यानंतर URमध्ये जर बघसान मित्रांनो तर 234 व्हॅकन्सी CISFमध्ये दिलेल्या होत्या फक्त आपल्या महाराष्ट्रासाठी UR कॅटेगरीसाठी. आता ह्या बघू शकता अर्ध्याच्या पण खाली गेलेल्या आहे. 131च व्हॅकन्सी इथं आलेल्या आहेत मित्रांनो. तर तुम्ही इथं बघू शकता मित्रांनो तर 131 व्हॅकन्सी आलेल्या आहे. त्यानंतर 530 टोटल होत्या मित्रांनो CISFमध्ये सर्व कॅटेगरी मिळून आणि यावेळेस किती आलेले आहे तर फक्त 298 व्हॅकन्सी या महाराष्ट्राला CISFमध्ये आलेल्या आहेत मित्रांनो. आता हा जनरल एरियाचा डाटा आहे मित्रांनो ते पण बघून घ्या, नोटीस करा. हा जनरल एरियाचा मेलचा डाटा आहे मित्रांनो, मेल कॅन्डिडेटचा. बाकीचा पण मी पुढे सांगणार आहे जनरल. त्यानंतर नक्षल एरियाचा मेल सांगणार आहे, मेल कॅन्डिडेट डाटा. त्यानंतर फिमेल कॅन्डिडेट पण असणार आहे जनरल एरियामध्ये, नक्षल एरियामध्ये. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा मित्रांनो. जास्तीत जास्त व्हिडिओ हा शेअर करा. तुमचे काही डाऊट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये कळवा मित्रांनो. मी ते पण तुमचे मागच्या व्हिडिओचे पण कमेंट्स राहिले होते मित्रांनो त्याला रिप्लाय द्यायचं. तर मी एक करणार आहे मित्रांनो त्यामध्ये. तुमचे काही कमेंट्स असतील तर या व्हिडिओ खाली पण करा तुम्ही. तुम्ही त्याचा एक पर्सनल व्हिडिओ बनवून देईन मित्रांनो. आपला फिजिकलचा कट ऑफचा व्हिडिओ हा उद्या येणार आहे मित्रांनो. मी उद्या तुम्हाला माहिती देणार आहे. हा व्हिडिओ जर तुम्ही बघितला आणि तो व्हिडिओ मागचा बघितलेला असेल तर तुम्हाला म्हणजे मी कसं सांगत असतो मित्रांनो कट ऑफ एक स्पष्टीकरण देऊन सांगत असतो. आता बाकीचे काही चॅनलवाले पहिलंच कट ऑफ सांगून देतात इतका जाईल तितका जाईल, तर माझं तसं नसतं. तुम्ही बघून घ्या मित्रांनो आपल्या चॅनलवर 2023चा पण कट ऑफ आहे, 24चा पण कट ऑफ आहे आणि हा 25चा पण कट ऑफ असणार आहे. मी स्पष्टीकरण देत असतो मित्रांनो. अगोदर व्हॅकन्सी सांगत असतो मागच्या वर्षी किती होत्या, यावर्षी किती आहे. तुम्हाला सर्व तुमच्या मेंदूमध्ये म्हणजे ते कळालं पाहिजेत मित्रांनो तुम्हाला. त्या पद्धतीनेच मी कट ऑफ सांगत असतो. बघा 9वी-10वीला असतो मित्रांनो एक क्वेश्चन संदर्भासह स्पष्टीकरण द्या. तर त्या पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून आपला कट ऑफ हा अंदाजे मित्रांनो एक सेपरेटच बसतो मित्रांनो. जो आपण कट ऑफ सांगतो त्याच्या 2+2- वरच कट ऑफ बसतो. तुम्ही बघून घेऊ शकता. मागच्या वर्षीचे पण आपले कट ऑफ पडलेले आहे, त्याच्या मागच्या वर्षीचा पण पडलेला आहे. त्याच्या कमेंट्स पण बघून घ्या. सर्व काही कट ऑफ आपला एक्झॅक्टच बसतो मित्रांनो. तर बघा मित्रांनो पुढे जर बघितलं तुम्ही इथे CRPFमध्ये तर CRPFमध्ये जनरल मेलसाठी सांगतोय मित्रांनो मी तुम्हाला. SC कॅटेगरीसाठी 42 व्हॅकन्सी होत्या आणि यावर्षी किती आलेले आहेत तर 52 व्हॅकन्सी आलेल्या आहेत मित्रांनो. तुम्ही इथे पण बघू शकता या प्लस झालेल्या आहे CRPFमध्ये. नंतर पुढचं जर बघितलं मित्रांनो तुम्ही CRPFमध्ये मागच्या वर्षी 38 व्हॅकन्सी आल्या होत्या ST कॅटेगरीसाठी आणि यावर्षी बघू शकता प्लस होऊन ह्या 47 व्हॅकन्सी आलेल्या आहे CRPFमध्ये. त्यानंतर OBCमध्ये 113 व्हॅकन्सी होत्या, यावेळेस 141 व्हॅकन्सी CRPFमध्ये असणार आहे. 42 व्हॅकन्सी EWS कॅटेगरीला होत्या, 52 व्हॅकन्सी आलेल्या आहेत, 10 व्हॅकन्सी वाढलेल्या आहेत तिथे मागच्या वर्षीपेक्षा. त्यानंतर 184 व्हॅकन्सी UR कॅटेगरीमध्ये होत्या आणि यावेळेस बघू शकता 232 व्हॅकन्सी आपल्या CRPFमध्ये आलेल्या आहे मेल कॅन्डिडेट जनरल एरियामधून. तर बघू शकता इथे टोटल जर म्हणसान तर 419 व्हॅकन्सी या मागच्या वर्षी होत्या, ज्या की प्लस होऊन मित्रांनो बघू शकता इथे 525 व्हॅकन्सी यावर्षी जास्त आलेल्या आहेत मित्रांनो. तुम्ही बघू शकता टोटल डाटा मी तुमच्या समोर इथे दाखवणार आहे. त्यानंतर SSB मध्ये जर बघसान 2023-24 ची जी व्हॅकन्सी होती 2024 ची मागच्या वर्षीची, ती SSB मध्ये SC कॅटेगरीसाठी 8 व्हॅकन्सी आलेल्या होत्या आणि कमी केलेल्या आहेत मित्रांनो. तर 4 व्हॅकन्सी कमी झालेल्या आहेत तिथे. अशा काही फोर्समध्ये आता BSF मध्ये वाढलेले आहे, CRPF वाढलेले आहे, त्यानंतर इथे कमी झालेले आहे CISF मध्ये, SSB मध्ये पण कमी झालेले आहेत थोड्या थोड्या. तर 7 व्हॅकन्सी मागच्या वर्षी होत्या मित्रांनो ST कॅटेगरीमध्ये. यावर्षी बघू शकता 3च व्हॅकन्सी दिलेल्या आहेत. त्यानंतर 22 व्हॅकन्सी OBC मध्ये होत्या, 10च व्हॅकन्सी यावर्षी दिलेल्या आहेत. त्यानंतर EWS मध्ये बघसान तर 8 व्हॅकन्सी होत्या, ज्या की 4च व्हॅकन्सी इथे दिलेल्या आहेत यावर्षी. त्याच्यानंतर तुम्ही 36 व्हॅकन्सी या UR मध्ये होत्या मित्रांनो, तर त्या व्हॅकन्सी 17च दिलेल्या आहे. ओव्हरऑल जर बघितलं तर 81 व्हॅकन्सी मागच्या वर्षी दिलेल्या होत्या मित्रांनो आपल्या SSB मध्ये, ज्या की कमी होऊन मित्रांनो फक्त आणि फक्त 38 व्हॅकन्सी यावर्षी दिलेल्या आहेत. त्यानंतर ITBP मध्ये बघू शकता तुम्ही, कोण सर्वांचेच वेगवेगळ्या फोर्स असतात, आपापली चॉईस असते मित्रांनो. ITBP मध्ये जर बघितलं तर SC कास्टसाठी 24 व्हॅकन्सी मागच्या वर्षी दिलेल्या होत्या, ज्या की अर्ध्या गेलेल्या आहे. यावेळेस 12च व्हॅकन्सी SC मध्ये दिलेल्या आहेत मित्रांनो. त्यानंतर ST मध्ये 22 व्हॅकन्सी होत्या, त्या पण अर्ध्या करून 11च व्हॅकन्सी यावर्षी दिलेल्या आहे ITBP मध्ये. त्यानंतर OBC कास्टमध्ये बघसान तर 65 व्हॅकन्सी दिलेल्या होत्या मागच्या वर्षी आणि यावर्षी व्हॅकन्सी 32च व्हॅकन्सी आलेल्या आहेत मित्रांनो, कमी झालेल्या आहे इथे पण. त्यानंतर 23 व्हॅकन्सी EWS मध्ये होत्या ITBP मध्ये मागच्या वर्षी आणि यावर्षी बघू शकता 12 व्हॅकन्सी, त्या पण अर्ध्या झालेल्या आहेत. 8 व्हॅकन्सी UR मध्ये होत्या, ज्या की 52 व्हॅकन्सी झालेल्या आहेत मित्रांनो यावर्षी. ओव्हरऑल जर बघितलं 242 व्हॅकन्सी आलेल्या होत्या मित्रांनो ITBP मध्ये आपल्या महाराष्ट्रासाठी जनरल एरियात
मेलमध्ये आणि यावेळेस बघू शकता 119च व्हॅकन्सी तिथं त्यांनी दिलेल्या आहेत मित्रांनो. म्हणजे इथे पण कमी झालेले आहे मित्रांनो. इथे पण आपण मायनस करू शकतो. त्यानंतर आसाम रायफल सर्वांची चॉईस असते मित्रांनो काही-काही मुलांची. तर इंडियन आर्मीत जाण्याचं स्वप्न, तर बाकीची पण आर्मीवाली फोर्स आहे, पण आसाम रायफल एक आर्मीची वर्दी देतं म्हणून. तर आसाम रायफलची जर बघसाल तुम्ही मागच्या वर्षीची 11 व्हॅकन्सी दिलेल्या होत्या. सर्वात कमी इथेच झालेल्या आहे. 5च व्हॅकन्सी यावर्षी दिलेल्या आहे, ज्या की एस-सी कास्टमध्ये असणार आहे मित्रांनो. त्यानंतर एस-टी कास्टमध्ये जर बघितलं तर 9 व्हॅकन्सी मागच्या वेळेस होत्या आणि यावर्षी फक्त 5 व्हॅकन्सी दिलेल्या आहे. ओबीसीमध्ये बघितलं आसाम रायफलमध्ये तर 29 व्हॅकन्सी मागच्या वर्षी दिलेल्या होत्या, ज्या की 14च व्हॅकन्सी इथे झालेल्या आहेत. त्यानंतर ईडब्ल्यूएसमध्ये बघसाल तर 11 व्हॅकन्सी होत्या, ज्या की 5च व्हॅकन्सी इथे झालेल्या आहेत यावर्षी. 47 व्हॅकन्सी यूआर कॅटेगरीला आलेल्या होत्या मागच्या वर्षी, ज्यावेळेस 46,000 प्लस व्हॅकन्सी होत्या मित्रांनो आणि यावेळेस 24 व्हॅकन्सी आलेल्या आहेत. ओव्हरऑल जर बघितलं तर 107 व्हॅकन्सी होत्या टोटल आसाम रायफलमध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये मेल कॅटेगरी जनरल एरियातून मित्रांनो. तर त्या सर्व कमी करून 53च व्हॅकन्सी इथे यावर्षी दिलेल्या आहेत मित्रांनो. आता ग्रँड टोटल जर बघसाल मित्रांनो तुम्ही इथे, मी तुम्हाला इथे ग्रँड टोटल सांगण्याचं पण ते पण घेऊन आलेलो आहे तुमच्यासाठी. ग्रँड टोटल जर बघितलं तुम्ही इथे, तर ग्रँड टोटल कसं असणार आहे 2023-24 ची जी व्हॅकन्सी होती एस-सी कॅटेगरीसाठी मित्रांनो मागच्या वर्षी 181 व्हॅकन्सी दिलेली होती. टोटल मित्रांनो तुमच्या कास्ट वाईज बघून घ्या. टोटल व्हॅकन्सी म्हणजे यामध्ये बीएसएफ आलं, सीआयएसएफ आलं, सीआरपीएफ आलं, आसाम रायफल आलं, त्यानंतर एसएसबी आलं. सर्व व्हॅकन्सी मिळून 181 व्हॅकन्सी दिलेल्या होत्या. एस-सी कास्टमध्ये बघा यावर्षी किती दिलेल्या आहेत, 165 व्हॅकन्सी दिलेल्या आहे. म्हणजे तुमच्या मागच्या वर्षीपेक्षा 16 व्हॅकन्सी इथे कमी झालेल्या आहेत मित्रांनो. त्यानंतर एस-टी कॅटेगरीचं बघून घ्या. एस-टीमध्ये टोटल व्हॅकन्सी आपल्या जनरल एरियातून मेल कॅन्डिडेटसाठी 163 व्हॅकन्सी आल्या सर्व मिळून आणि यावर्षी दिलेल्या आहेत मित्रांनो 148 व्हॅकन्सी. मायनस किती केलेलं आहे 15 व्हॅकन्सी इथं पण मायनस झालेले आहे. त्यानंतर ओबीसीमध्ये जर का तुम्ही बघसाल तर 491 व्हॅकन्सी मागच्या वर्षी दिलेल्या होत्या जनरल एरियातून मेल कॅन्डिडेटसाठी आणि यावेळेस बघू शकता तुम्ही 444च व्हॅकन्सी इथे दिलेल्या आहे, ज्या की 47 व्हॅकन्सी यावर्षी मायनस केलेल्या आहेत मित्रांनो. त्यानंतर ईडब्ल्यूएस बघू शकता 181 व्हॅकन्सी होत्या मागच्या वर्षीच्या आणि यावर्षी 165 दिलेल्या आहे. 16 व्हॅकन्सी इथे मायनस झालेल्या आहे. यूआर कॅटेगरीमध्ये जर बघसाल मित्रांनो मागच्या वर्षी 802 व्हॅकन्सी आपल्या महाराष्ट्रामध्ये मेल कॅन्डिडेट जनरल एरियातून आल्या. यावेळेस 727 दिलेले आहे, मायनस 75 व्हॅकन्सी इथे कमी करण्यात आलेले आहे. त्यानंतर ओव्हरऑल टोटल जर बघसाल मित्रांनो जनरल एरिया मेल कॅटेगरी महाराष्ट्र 1818 व्हॅकन्सी या मागच्या वर्षी दिलेल्या होत्या मित्रांनो. इथे बघू शकता 1818 व्हॅकन्सी जनरल एरियातून मेल कॅन्डिडेटसाठी होत्या आणि यावर्षी जनरल एरियातून मेल कॅन्डिडेटसाठी ज्या व्हॅकन्सी असणार आहे टोटल व्हॅकन्सी सर्व कास्ट मिळून त्या 1649च व्हॅकन्सी इथे यावर्षी एसएससी जेडी 2025ला दिलेल्या आहेत मित्रांनो. टोटल व्हॅकन्सी किती कमी केलेल्या आहे मागच्या वर्षीपेक्षा, तर 169 व्हॅकन्सी इथे कमी झालेल्या आहेत मित्रांनो जनरल एरियामध्ये मेल कॅन्डिडेटसाठी. आता ही टोटल माहिती तुम्ही बघितली असेल मित्रांनो. याची पीडीएफ पण तुम्हाला भेटून जाणार आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती. टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये असणार आहे मित्रांनो. तिथे जाऊन तुम्ही जॉइन करा टेलिग्राम आणि तिथे तुम्हाला ही पीडीएफ पूर्ण अशीच्या अशी भेटणार आहेत मित्रांनो. तर बघा आता पुढचं बघूयात मित्रांनो, आपण नक्षल एरियातले मेल कॅन्डिडेट बघूया. मी टोटल माहिती तुम्हाला इथे सांगून दिली मित्रांनो. तरी पण याच्यात काही तुमचे डाऊट्स असतील तर ते कमेंटमध्ये कळवा. तर बघा नक्षल एरियाची जर बघितली तुम्ही मित्रांनो, नक्षल एरिया गडचिरोली आणि गोंदिया मेल कॅन्डिडेटसाठी असणार मित्रांनो ही. तर ही जर माहिती तुम्ही बघितली मित्रांनो, नक्षल एरियामध्ये मेल कॅन्डिडेट्स गडचिरोली आणि गोंदिया, तर टोटल व्हॅकन्सी किती बघून घ्या मित्रांनो तुम्ही. इथे बीएसएफमध्ये मागच्या वेळेस एससी कॅटेगरीसाठी 4 व्हॅकन्सी आल्या आणि यावेळेस किती आलेले आहे 9 व्हॅकन्सी आलेले आहे मित्रांनो. सर्वात जास्त व्हॅकन्सी या नक्षल एरियात आणि बॉर्डर एरियात वाढलेल्या आहे. आपला एरिया तर नाही आहे, महाराष्ट्राला बॉर्डर लाभलेली नाही आहे, म्हणजे बॉर्डर एरिया नाही आपल्या महाराष्ट्रामध्ये. पण ओव्हरऑल जरी बघितलं तुम्ही तर बॉर्डर एरिया आणि नक्षल एरियाला म्हणजे या दोन एरियावर जास्त करून एसएससी फिदत झालेली आहे मित्रांनो. जनरल एरियाच्या व्हॅकन्सी कमी केलेल्या आहे, पण नक्षल आणि बॉर्डरच्या व्हॅकन्सी त्यांनी अफाट वाढवलेल्या आहे मित्रांनो. तुम्ही इथे बघू शकता 2024ला बीएसएफच्या 4 व्हॅकन्सी होत्या एससीमध्ये आणि यावर्षी त्यांनी 9 व्हॅकन्सी दिलेल्या आहेत मित्रांनो इथे. तर बघून घ्या इथे 5 व्हॅकन्सी इथे वाढवलेल्या आहेत. त्यानंतर एसटीमध्ये जर बघसान 3 व्हॅकन्सी मागच्या वर्षी दिलेल्या होत्या, यावर्षी 8 व्हॅकन्सी दिलेल्या आहेत मित्रांनो. ही वाढ बघू शकता मित्रांनो किती व्हॅकन्सी वाढवलेल्या आहेत त्यांनी, ज्या की नक्षल एरियामध्ये मेल कॅन्डिडेट्सचे खूप फायदा होणार आहे मित्रांनो या व्हॅकन्सीचा त्यांना. ओबीसीमध्ये 9 व्हॅकन्सी मागच्या वर्षी होत्या बीएसएफमध्ये आणि यावर्षी त्यांना 23 व्हॅकन्सी दिलेल्या आहेत मित्रांनो. ईडब्ल्यूएसमध्ये बघसान तर 4 व्हॅकन्सी होत्या, यावर्षी त्यांना 8 व्हॅकन्सी देण्यात आलेल्या आहे. यूआरमध्ये 16 व्हॅकन्सी होत्या मागच्या वर्षी बीएसएफमध्ये यूआर कॅटेगरीमधून, तर 37 व्हॅकन्सी त्यांना दिलेल्या आहेत मित्रांनो. दुप्पट केलेले आहे इथे तुम्ही ते बघू शकता. टोटल 36 व्हॅकन्सी मागच्या वर्षी दिलेल्या होत्या त्यांना आणि यावर्षी त्यांना बघा 85 व्हॅकन्सी देण्यात आलेल्या आहेत मित्रांनो. मित्रांनो हा व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो, पण तुम्हाला टोटल इन्फॉर्मेशन सांगणं माझं काम आहे. टोटल इन्फॉर्मेशन बघा आणि आपला कट ऑफचा पण व्हिडिओ उद्या येईल मित्रांनो, फिजिकल कट ऑफ. जे पण मी आतापर्यंत मागचा पण व्हिडिओ सांगितलेला आहे 140च्या वर किती आहे, 100च्या वर किती मुलं कॅन्डिडेट्स आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये, तो पण व्हिडिओ तुम्ही बघून घ्या. उद्या कट ऑफचा व्हिडिओ एकदम ॲक्युरेट बसणार आहे मित्रांनो आपला. तोच कट ऑफ आपला फिजिकलला जाणार आहे मित्रांनो, एक सेपरेट कट ऑफ असणार आहे. तर तो व्हिडिओ पण बघायला विसरू नका मित्रांनो. ही पूर्ण माहिती बघून घ्या. थोडासा व्हिडिओ मोठा होणार आहे कारण तेवढी व्हॅकन्सी पण तुम्हाला सांगणं आहे, समजावणं आहे मित्रांनो. त्यानंतर 2024ला जर बघितलं मित्रांनो, सीआयएसएफमध्ये किती आलेल्या होत्या, तर एससीमध्ये 4 आलेल्या होत्या आणि यावेळेस पण त्यांनी 4च व्हॅकन्सी दिलेल्या आहे मित्रांनो, म्हणजे लगभग सारखीच दिलेली आहे. त्यानंतर बघू शकता एसटी कॅटेगरीमध्ये मागच्या वेळेस 3 व्हॅकन्सी दिलेल्या होत्या सीआयएसएफमध्ये, यावर्षी 4 व्हॅकन्सी देण्यात आलेल्या आहेत मित्रांनो इथे.
थोडासा कलर चेंज करून घेऊया मित्रांनो आपण इथे. तर बघा 12 व्हॅकन्सी ह्या ओबीसीमध्ये देण्यात आलेल्या होत्या सीआयएसएफमध्ये नक्षल एरियामधून मेल कॅन्डिडेटला, ज्या की 11 व्हॅकन्सी देण्यात आलेल्या आहे. ईडब्ल्यूएसमध्ये बघा मित्रांनो तर 5 व्हॅकन्सी मागच्या वेळेस दिल्या होत्या. यावेळेस 4 व्हॅकन्सी देण्यात आलेल्या आहे. त्यानंतर मागच्या वर्षी 20 व्हॅकन्सी या त्यांना यूआरमध्ये देण्यात आल्या होत्या सीआयएसएफ फोर्ससाठी. त्याच व्हॅकन्सी यावर्षी किती केलेल्या आहेत? 19 व्हॅकन्सी त्यांना देण्यात आलेल्या आहे. ओव्हरऑल जर बघसाल मित्रांनो तुम्ही 2024 एसएससी जीडीला 44 व्हॅकन्सी देण्यात आल्या त्या सीआयएसएफ फोर्ससाठी नक्षल एरियामध्ये मेल कॅन्डिडेटसाठी, ज्या की 42 व्हॅकन्सी यावर्षी देण्यात आलेल्या आहे मित्रांनो. त्यानंतर सीआरपीएफचं बघून घ्या. तर सीआरपीएफ फोर्समध्ये एससी कॅटेगरीमध्ये 3 व्हॅकन्सी देण्यात आल्या ज्या की वाढून यावर्षी त्यांना 7 व्हॅकन्सी देण्यात आलेल्या आहे. त्यानंतर एसटी कॅटेगरीमध्ये 3 देण्यात आल्या यावर्षी त्यांना 7 देण्यात आलेल्या आहे व्हॅकन्सी. ओबीसीमध्ये 9 व्हॅकन्सी होत्या मित्रांनो मागच्या वेळेस त्यांना, ज्या की सीआरपीएफ फोर्ससाठी असणार होत्या. तर यावर्षी 20 व्हॅकन्सी केलेल्या आहेत मित्रांनो. इथे तुम्ही बघू शकता वॉर्ड 11-10 वाढ तुम्ही इथे बघू शकता मित्रांनो. वाढ किती होते? तर 11-10 आणि व्हॅकन्सीच्या याने वाढच होते मित्रांनो नक्षल एरियामध्ये. 3 व्हॅकन्सी ईडब्ल्यूएसला देण्यात आल्या मित्रांनो आणि यावेळेस 7 व्हॅकन्सी देण्यात आलेल्या आहे. 15 व्हॅकन्सी मागच्या वर्षी देण्यात आल्या एसएससी जीडी 2024ला सीआरपीएफ फोर्समध्ये. यावेळेस किती देण्यात आलेले आहे? तर 32 व्हॅकन्सी देण्यात आलेल्या आहे. बघू शकता इथे मागच्या वेळेस 33 व्हॅकन्सी त्यांना सीआरपीएफमध्ये ओव्हरऑल देण्यात आल्या मित्रांनो टोटल कास्ट मिळून. यावर्षी बघा 73 व्हॅकन्सी देण्यात आलेल्या आहे मित्रांनो. किती वाढ झालेली तुम्हीच इथे बघू शकता. एसएसबीला जर बघितलं मित्रांनो तर इथे एससीला मागच्या वेळेस 0 व्हॅकन्सी होती. यावेळेस 1 व्हॅकन्सी देण्यात आलेली तिथे. एसटीला 0 होती. यावर्षी पण ती 0च राहणार आहे. त्यानंतर ओबीसीला 3 व्हॅकन्सी मागच्या वेळेस दिल्या आणि यावेळेस 1 व्हॅकन्सी दिलेली एसएसबीमध्ये पण. ईडब्ल्यूएसमध्ये 0 व्हॅकन्सी होती मागच्या वेळेस. यावर्षी 1 व्हॅकन्सी देण्यात आलेली आहे एसएसबीमध्ये. त्यानंतर यूआरमध्ये बघसान तर 4 व्हॅकन्सी होत्या. 2 व्हॅकन्सी यावर्षी देण्यात आलेल्या आहे. ओव्हरऑल टोटल जर बघसान मागच्या वेळेस 7 व्हॅकन्सी देण्यात आलेल्या होत्या मित्रांनो त्यांना एसएसबीमध्ये. यावर्षी 2 कमी करून 5 व्हॅकन्सी देण्यात आलेल्या आहे. त्यानंतर इथे बघसान आयटीबीपीमध्ये तर एससी कॅटेगरीमध्ये 2 व्हॅकन्सी मागच्या वेळेस होत्या. यावेळेस 2च देण्यात आलेल्या आहे. एसटीमध्ये 2 होत्या. यावेळेस 1 व्हॅकन्सी देण्यात आलेली आहे. ओबीसीमध्ये बघसान तर तुम्ही ओबीसीमध्ये बघू शकता आयटीबीपीला 6 व्हॅकन्सी होत्या. यावर्षी 5 व्हॅकन्सी देण्यात आलेल्या आहेत तिथे. ईडब्ल्यूएसला जर बघितलं तुम्ही इथे तर ईडब्ल्यूएसला बघा तुम्ही इथे 2 व्हॅकन्सी होत्या मागच्या वेळेस. 1 व्हॅकन्सी यावर्षी देण्यात आलेली आहे. 8 व्हॅकन्सी या यूआरमध्ये होत्या आयटीबीपी फोर्ससाठी, ज्या की 8च देण्यात आलेल्या आहेत. मागच्या वेळेस 20 व्हॅकन्सी होत्या तिथे आयटीबीपी फोर्ससाठी मित्रांनो. त्याच व्हॅकन्सी यावर्षी किती दिलेल्या आहेत? 17 व्हॅकन्सी त्यांना देण्यात आलेल्या आहे मित्रांनो. त्यानंतर 2024ला आसाम रायफल बघू शकता तुम्ही नक्षल एरियातून मेल कॅन्डिडेटसाठी 1 व्हॅकन्सी होती मागच्या वर्षी, जी की यावर्षी सुद्धा 1 देण्यात आलेली आहे. एसटी कॅटेगरीसाठी बघसान तर 0 व्हॅकन्सी होती. यावर्षी 1 व्हॅकन्सी त्यांना देण्यात आलेली आहे. ओबीसीमध्ये बघसान तर 2 व्हॅकन्सी होत्या. त्यात 2च देण्यात आलेल्या आहे. ईडब्ल्यूएसमध्ये मागच्या वर्षी पण 1 होती आणि यावर्षी पण 1 देण्यात आलेली आहे. यूआरमध्ये पण 3 होत्या आणि यावर्षी पण 3 देण्यात आलेले आहे मित्रांनो. 1 व्हॅकन्सी ते ओव्हरऑल टोटलमध्ये वाढवलेली आहे, ज्या की 7 व्हॅकन्सी मागच्या वर्षी देण्यात आल्या आसाम रायफलमध्ये. तर यावर्षी त्यांनी 8 व्हॅकन्सी दिलेल्या आहेत मित्रांनो. आता ही माहिती तुम्ही ओव्हरऑल बघितलीच असेल, तर ही माहिती होती आपली नक्षल एरियामध्ये मेल कॅन्डिडेटसाठी मित्रांनो. आता बघा फिमेल कॅन्डिडेट जनरल एरिया आणि फिमेल कॅन्डिडेट नक्षल एरिया मित्रांनो. तर पहिलं ग्रँड टोटल बघून घ्यायची, जे की नक्षल एरियातल्या मेल कॅन्डिडेटची मागच्या वर्षी आणि यावर्षी व्हॅकन्सी किती देण्यात आलेली आहे. तर ग्रँड टोटल जर बघितली 2024ला मित्रांनो एससी कास्टसाठी त्यानंतर 14 व्हॅकन्सी होती तिथे, जी की 24 व्हॅकन्सी यावर्षी देण्यात आलेली आहे. तर 10 व्हॅकन्सी इथे प्लस झालेली आहेत मित्रांनो. तुम्ही ते बघू शकता. त्यानंतर एसटी कॅटेगरीसाठी जर बघितलं तुम्ही इथे तर 11 व्हॅकन्सी मागच्या वेळेस देण्यात आली, ज्या की 21 व्हॅकन्सी यावेळेस देण्यात आलेली आहे मित्रांनो त्यांना. तर इथे बघून घ्या. थोडंसं मी लहान करतो याला. तर ओबीसीमध्ये जर बघितलं तुम्ही इथं तर ओबीसीला किती व्हॅकन्सी देण्यात आली मागच्या वर्षी? 41 व्हॅकन्सी देण्यात आली, जी की 62 व्हॅकन्सी यावेळेस केलेली आहे. म्हणजे 21 व्हॅकन्सी या वाढवलेल्या आहे. 21 जागा या वाढवून दिलेल्या आहेत मित्रांनो. मागच्या वेळेस जर बघितलं तुम्ही ईडब्ल्यूएस कॅटेगरीमध्ये नक्षल एरियामधून मेल कॅन्डिडेटसाठी 15च व्हॅकन्सी देण्यात आल्या. यावेळेस 22 व्हॅकन्सी देण्यात आलेल्या आहे. म्हणजे 7 व्हॅकन्सी इथे वाढवलेल्या आहे. 66 व्हॅकन्सी यूआरमध्ये देण्यात आल्या. 101 व्हॅकन्सी यावर्षी देण्यात आल्या. म्हणजे 35 व्हॅकन्सी इथे पण वाढवलेल्या आहे. ओव्हरऑल जर बघसान नक्षल एरियामध्ये मेल कॅन्डिडेटसाठी 147 व्हॅकन्सी देण्यात आलेल्या आहे मित्रांनो. मागच्या वर्षी देण्यात आल्या आणि यावेळेस बघू शकता 230 व्हॅकन्सी इथे देण्यात आलेल्या आहे. म्हणून मी म्हणतोय मित्रांनो की नक्षल आणि बॉर्डर एरियावर एसएससी खूपच फिदा झालेली मित्रांनो. त्यांच्या व्हॅकन्सी या खूप जास्त प्रमाणात त्यांनी वाढवलेल्या आहेत. बघा ओव्हरऑल 83 व्हॅकन्सी वाढून या नक्षल एरियामध्ये मेल कॅन्डिडेटसाठी देण्यात आलेले आहे मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये. आता मित्रांनो फिमेल कॅन्डिडेटचं बघून घ्या तुम्ही जनरल एरियामध्ये. आपल्या खूप साऱ्या बहिणी पण हा व्हिडिओ बघत असतील, तर बघून घ्या तुमच्यासाठी फिमेल कॅन्डिडेट जनरल एरियामधून जर बघितलं तुम्ही इथे तर तुमच्या ज्या व्हॅकन्सी प्लस झालेल्या आहेत, तर कितीच्या याने प्लस झालेल्या आहेत बघा. 2024ला बीएसएफमध्ये जर बघितलं तुम्ही तर किती व्हॅकन्सी एससी कॅटेगरीमध्ये देण्यात आल्या त्या फिमेल कॅन्डिडेटसाठी? 9 व्हॅकन्सी आणि यावेळेस त्याच व्हॅकन्सी 11 देण्यात आलेल्या इथे वाढलेल्या आहेत मित्रांनो. व्हॅकन्सी नीट बघा. एसटी कॅटेगरीमध्ये 7 देण्यात आल्या मागच्या वेळेस, यावेळेस 10 व्हॅकन्सी देण्यात आलेल्या आहे. त्यानंतर ओबीसीमध्ये 21 व्हॅकन्सी देण्यात आल्या, यावेळेस 29 व्हॅकन्सी देण्यात आलेल्या आहे. त्यानंतर ईडब्ल्यूएसमध्ये 8 व्हॅकन्सी होत्या, ज्या की वाढून 11 व्हॅकन्सी देण्यात आलेल्या आहे मित्रांनो. आणि हा डाटा जेन्युइन आहे मित्रांनो, हा रिअल डाटा आहे.
तुम्हाला जर हा डाटा लागत असेल तर मी याची ऑफिशियल पीडीएफ पण टाकू शकतो मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती. 2024 ची जी व्हॅकन्सी होती मित्रांनो, ती पण तुम्ही बघून घ्या. 46,000ची जी व्हॅकन्सी होती त्याची पीडीएफ आहे माझ्याकडे. ती पण मी तिथे टेलिग्रामला शेअर करेन मित्रांनो. तिथे तुम्ही जाऊन बघू शकता. मी टोटल हे तुम्हाला समजावं म्हणून हे टोटल म्हणजे असं लिहिलेलं आहे मित्रांनो. टोटल तुम्हाला समजावं म्हणून तुम्ही तिथे जाऊन बघू शकता. आणि यावर्षीची जी पीडीएफ आहे मित्रांनो, ती पण मी तुम्हाला प्रोव्हाईड करेन आपल्या टेलिग्राम चॅनलवरती. आणि ही जी पीडीएफ मी दाखवतोय ही पण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकल्या जाईल मित्रांनो. तर बघा ऑफिशियल डाटा आहे मित्रांनो हा. तर बघून घ्या इथे मागच्या वेळेस यूआरमध्ये 34 व्हॅकन्सी होत्या आणि यावेळेस त्यांना वाढून 48 व्हॅकन्सी देण्यात आलेल्या आहे. ओव्हरऑल जर बघसान फिमेलमध्ये जनरल एरियामध्ये फिमेलमध्ये 79 ह्या मागच्या वर्षी व्हॅकन्सी होत्या, ज्या की वाढून 109 व्हॅकन्सी यावर्षी देण्यात आलेल्या आहे. म्हणजे वाढत झालेली मित्रांनो इथे पण. नंतर पुढचं जर बघसान तुम्ही 2024ला सीआयएसएफमध्ये किती देण्यात आलेल्या होत्या आपल्या फिमेल कॅन्डिडेट्सला, तर बघा 9 व्हॅकन्सी देण्यात आलेल्या होत्या एसटी कॅटेगरीमध्ये. यावेळेस 3 व्हॅकन्सी सीआयएसएफमध्ये कमीच झालेल्या आहे. तर 3 व्हॅकन्सी देण्यात आलेल्या आहे फिमेलसाठी. 8 व्हॅकन्सी एसटी कॅटेगरीमध्ये होत्या, ज्या की 3 व्हॅकन्सी कमी केलेल्या म्हणजे 3 व्हॅकन्सी यावर्षी देण्यात आलेल्या आहे मित्रांनो. इथे पण कमी झालेली आहे. 26 व्हॅकन्सी मागच्या वेळेस ओबीसीमध्ये देण्यात आल्या सीआयएसएफमध्ये, ज्या की यावर्षी 9 व्हॅकन्सी देण्यात आलेल्या आहे जनरल एरियात फिमेलला. 10 व्हॅकन्सी ईडब्ल्यूएसमध्ये होत्या, ज्या की 3च व्हॅकन्सी इथे देण्यात आलेल्या आहे. 7 व्हॅकन्सी इथे पण कमी केलेल्या आहे. त्यानंतर यूआरमध्ये बघून घ्या तुम्ही 41 व्हॅकन्सी मागच्या वर्षी देण्यात आल्या 2024च्या एसएससीजीडीला आणि यावर्षी 2025ला 15 व्हॅकन्सी देण्यात आलेल्या आहे सीआयएसएफमध्ये. कारण सीआयएसएफ हे मुलींची फर्स्ट चॉईस असते मित्रांनो. त्यांना सीआयएसएफ फोर्स ही खूप आवडत असते. आपल्या मुलांची पण असते काही काही, पण सीआयएसएफ हे मुलींना बेस्ट चॉईस असते मित्रांनो. आणि बघून घ्या ओव्हरऑल टोटल जर बघितलं तर 94 व्हॅकन्सी या मागच्या वर्षी होत्या, ज्या की 33 व्हॅकन्सी सीआयएसएफमध्ये यावर्षी आलेल्या आहे. खूप कमी झालेले आहेत मित्रांनो इथे. 2024ला सीआरपीएफमध्ये बघून घ्या डाटा. एससीला एक पण व्हॅकन्सी नव्हती, जी की 1 व्हॅकन्सी यावर्षी आलेली आहे. एसटीला बघून घ्या एकही व्हॅकन्सी नव्हती मागच्या वर्षी आणि यावर्षी 1 व्हॅकन्सी इथं पण दिलेली आहे. ओबीसीला 2 व्हॅकन्सी होत्या सीआरपीएफमध्ये, ज्या की 3 केलेल्या आहे इथे. ईडब्ल्यूएसला 1 होती, यावर्षी ती पण 1च राहणार आहे. यूआरला 3 व्हॅकन्सी दिलेल्या होत्या, ज्या की 5 व्हॅकन्सी केलेल्या आहे. ओव्हरऑल जर बघितलं तुम्ही टोटल तर 6 व्हॅकन्सी सीआरपीएफमध्ये फिमेलसाठी देण्यात आल्या मागच्या वर्षी आणि यावर्षी 11 व्हॅकन्सी देण्यात आलेल्या आहे मित्रांनो. त्यानंतर एसएसबीचं जर बघितलं तुम्ही 2024ला एकही व्हॅकन्सी या फिमेलला देण्यात आलेली नव्हती आणि यावर्षी पण एकही व्हॅकन्सी एसएसबीमध्ये फिमेलला जनरल एरियामधून नाहीये मित्रांनो. त्यानंतर 2024चा आयटीबीपी बघून घ्या. 4 व्हॅकन्सी एससी कॅटेगरीला देण्यात आल्या मागच्या वर्षी, ज्या की 2 व्हॅकन्सी यावेळेस झालेल्या आहे. त्यानंतर एसटीमध्ये 4 देण्यात आल्या, ज्या की 2 यावर्षी देण्यात आलेल्या आहे. त्यानंतर ओबीसीमध्ये बघसान तर 12 व्हॅकन्सी देण्यात आल्या, ज्या की 6 व्हॅकन्सी झालेल्या आहे. अर्ध्याच झालेल्या आहे डायरेक्ट. ईडब्ल्यूएसमध्ये बघा 4 व्हॅकन्सी मागच्या वर्षी देण्यात आल्या, ज्या की 11 व्हॅकन्सी यावर्षी झालेल्या आहेत. त्यानंतर बघू शकता इथे यूआरचं जर तुम्ही बघितलं तर 20 व्हॅकन्सी देण्यात आल्या आयटीबीपीसाठी फिमेलला जनरल एरियातून, ज्या की 11 व्हॅकन्सी करण्यात आलेल्या आहे. ओव्हरऑल बघितलं तर 44 व्हॅकन्सी मागच्या वर्षी देण्यात आल्या आणि त्याच्या अर्ध्या 22 व्हॅकन्सी यावर्षी देण्यात आलेल्या आहे. आसाम रायफलमध्ये जर बघसान तर मागच्या वर्षी एससी कॅटेगरीमधून 1 पण व्हॅकन्सी नव्हती, यावर्षी 1 देण्यात आलेली आहे. एसटीमध्ये 1 पण नाहीये. त्यानंतर ओबीसीमध्ये यावर्षी 1 देण्यात आलेली आहे. त्यानंतर ईडब्ल्यूएसमध्ये पण यावर्षी 1 प्लस म्हणजे देण्यात आलेली आहे मित्रांनो व्हॅकन्सी. मागच्या वर्षी 1 पण नव्हती. यूआरमध्ये जर बघसान तर मागच्या वेळेस 1 पण व्हॅकन्सी नव्हती, यावर्षी 2 व्हॅकन्सी आलेल्या आहे. आणि ओव्हरऑल जर बघितलं तर यूआरला 2024ला आसाम रायफल जनरल एरियामधून फिमेल कॅटेगरीला 1 पण व्हॅकन्सी नव्हती आणि यावर्षी 5 व्हॅकन्सी तिथे पण त्यांना देण्यात आलेल्या आहे. त्यानंतर ग्रँड टोटल जर बघितलं तुम्ही 2024ची थोडंसं डिफरन्स आणि 2025चा डिफरन्स, तर तो किती असू शकतो बघून घ्या इथे तुम्ही. तर तो असणार आहे 2024ला बघून घ्या. एससी कॅटेगरी ही 22 व्हॅकन्सी होत्या, यावेळेस 18 व्हॅकन्सी म्हणजे 4 व्हॅकन्सी इथे कमी झालेल्या आहे. त्यानंतर मागच्या वर्षी एसटी कॅटेगरीमध्ये 19 व्हॅकन्सी फिमेलला देण्यात आल्या जनरल एरियातून, यावर्षी 16 व्हॅकन्सी देण्यात आलेल्या आहे. इथे पण 3 व्हॅकन्सी कमी करण्यात आलेल्या आहे. ओबीसीला जर बघसान तर 61 व्हॅकन्सी देण्यात आल्या, ज्या की 48 व्हॅकन्सी यावर्षी देण्यात आलेल्या आहे. 13 व्हॅकन्सी इथे पण कमी केलेल्या आहे. त्यानंतर ईडब्ल्यूएस बघून घ्या. 23 व्हॅकन्सी मागच्या वेळेस देण्यात आल्या जनरल एरियातून फिमेल कॅन्डिडेटसाठी आणि यावर्षी 17 व्हॅकन्सी आहेत, ज्या की 6 व्हॅकन्सी इथे कमी झालेल्या आहे यावर्षी. 98 व्हॅकन्सी यूआरमधून होत्या फिमेलला आणि यावर्षी 81 व्हॅकन्सी देण्यात आलेल्या आहे. तर बघून घ्या 17 व्हॅकन्सी इथे पण कमी झालेल्या आहे. आता ओव्हरऑल टोटल किती व्हॅकन्सी कमी झालेल्या आहे? 2024ला 223 व्हॅकन्सी आलेल्या होत्या महाराष्ट्रामध्ये जनरल एरियातून फिमेल कॅन्डिडेटसाठी आणि यावर्षी किती व्हॅकन्सी 180 व्हॅकन्सी देण्यात आलेल्या आहे. टोटल 180 व्हॅकन्सी देण्यात आलेल्या आहे, ज्या की 43 व्हॅकन्सी इथे पण त्यांच्या कमी केलेल्या आहे मित्रांनो. आता पुढचं राहिलेलं जे की नक्षल एरियामध्ये फिमेल कॅन्डिडेटला किती व्हॅकन्सी देण्यात आलेल्या आहे ते पण बघून घ्या. व्हिडिओ थोडासा मोठाच झालेला आहे, पण तुम्हाला तर माहितीच आहे टोटल माहिती पोहोचवणं गरजेची होती मित्रांनो तुम्हाला. ही टोटल माहिती आहे याची पीडीएफ तुम्हाला टेलिग्रामवर भेटून जाईल. तिथे जाऊन टेलिग्रामला सुद्धा जॉइन करून घ्या आणि आपलं Instagram अकाउंट आहे मित्रांनो, त्याची पण लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो. तुम्ही तिथे पण जाऊन लवकरात लवकर आपले 10K फॉलोअर्स कंप्लीट करा मित्रांनो. तर बघा फिमेल कॅटेगरीमध्ये जर बघितलं तुम्ही नक्षल एरियामध्ये तर किती व्हॅकन्सी देण्यात आलेल्या आहेत, मागच्या वर्षी किती दिलेल्या होत्या आणि यावर्षी किती देण्यात आलेल्या आहे मित्रांनो. टोटल डिफरन्स इथे करणार आहे तुम्हाला फिमेल कॅटेगरीमध्ये नक्षल एरियामध्ये.
तर बघा ताईंनो, इथे तुम्हाला व्हॅकन्सी किती आलेल्या आहे टोटल नक्षल एरियामध्ये जर तुम्ही बघितलं फिमेल कॅन्डिडेटसाठी, तर बघा 2024ला नक्षल एरियामधून फिमेल कॅटेगरीसाठी किती व्हॅकन्सी आलेल्या होत्या. आपण जनरलच्या आत्ताच बघितल्या. आता नक्षलच्या बघूयात. तर एस-सीमध्ये बी-एस-एफसाठी 1 व्हॅकन्सी होती, जी की 2025ला 2 व्हॅकन्सी करण्यात आलेल्या आहे इथे. नक्षलला व्हॅकन्सी वाढवण्यात आलेली आहे. एस-टीमध्ये 1 पण नव्हती. यावर्षी 1 व्हॅकन्सी वाढवलेली आहे. ओबीसीमध्ये मागच्या वर्षी 2च व्हॅकन्सी देण्यात आल्या त्या फिमेलसाठी आणि यावर्षी 4 व्हॅकन्सी करण्यात आलेल्या आहे. ईडब्ल्यूएसला 1 पण व्हॅकन्सी नव्हती मागच्या वर्षी. यावर्षी 1 व्हॅकन्सी देण्यात आलेली आहे. यूआरला जर बघितलं तर 3 व्हॅकन्सी मागच्या वर्षी देण्यात आल्या ज्या की वाढून 7 व्हॅकन्सी टोटल यावर्षी देण्यात आलेल्या आहे मित्रांनो. टोटल जर बघितलं तुम्ही नक्षल एरियामध्ये फिमेलसाठी मागच्या वर्षी 6 व्हॅकन्सी देण्यात आल्या बी-एस-एफमध्ये, ज्या की 15 व्हॅकन्सी यावर्षी देण्यात आलेल्या आहे. टोटल वॉर्ड इथे बघू शकता 9 व्हॅकन्सीची इथे टोटल वॉर्ड झालेली आहेत मित्रांनो. त्यानंतर 2024ला जर बघसान सी-आय-एस-एफला किती देण्यात आल्या मागच्या वर्षी, एस-सीमध्ये 1च व्हॅकन्सी होती आणि यावर्षी सुद्धा 1 देण्यात आलेली आहे. एस-टीमध्ये मागच्या वर्षी पण व्हॅकन्सी नव्हती आणि यावर्षी पण देण्यात नाही आलेली आहे. त्यानंतर ओबीसीचं जर बघितलं तर 2 व्हॅकन्सी मागच्या वेळेस देण्यात आल्या सी-आय-एस-एफमध्ये, ज्या की 1च व्हॅकन्सी 1 व्हॅकन्सी कमी केलेली आहे आणि 1च व्हॅकन्सी यावर्षी देण्यात आलेली आहे तिथे ओबीसी कॅटेगरीमध्ये. त्यानंतर ईडब्ल्यूएस कॅटेगरीमध्ये जर बघसान 1 व्हॅकन्सी होती, यावर्षी पण 1च देण्यात आलेली आहे. 4 व्हॅकन्सी यूआरमधून होत्या, 2 व्हॅकन्सी देण्यात आलेल्या आहे. त्यानंतर ग्रँड टोटल बघितलं तर 8 व्हॅकन्सी होत्या आणि यावर्षी 5च व्हॅकन्सी झालेल्या इथे. इथे पण व्हॅकन्सी या कमी झालेल्या आहेत. सीआरपीएफमध्ये जर बघितलं तर सीआरपीएफमध्ये एस-सी आणि एस-टीसाठी 1 पण व्हॅकन्सी नव्हती. मागच्या वर्षी पण नव्हती आणि यावर्षी पण देण्यात आलेली नाहीये. पण ओबीसीमध्ये जर तुम्ही बघितलं तर सीआरपीएफसाठी व्हॅकन्सी देण्यात आलेली आहे. मागच्या वर्षी 0 व्हॅकन्सी होती, यावर्षी 1 व्हॅकन्सी इथे देण्यात आलेली आहे. त्यानंतर ईडब्ल्यूएसमध्ये पण 1 पण व्हॅकन्सी नाहीये. यूआरमध्ये मागच्या वेळेस नव्हती, पण यावर्षी देण्यात आलेली आहे. फिमेल कॅटेगरीमध्ये नक्षल एरियामधून. त्यानंतर मागच्या वेळेस ओव्हरऑल जर बघितलं तर 1 पण व्हॅकन्सी नव्हती सीआरपीएफमध्ये फिमेलसाठी. तर यावर्षी 2 व्हॅकन्सी देण्यात आलेल्या आहे. त्यानंतर एस-एस-बीसाठी इथे 1 पण व्हॅकन्सी देण्यात नव्हती आली. मागच्या वर्षी नव्हती आणि यावर्षी पण नाहीये मित्रांनो. 2024ला आय-टी-बी-पी जर बघितलं तुम्ही तर एस-सी आणि एस-टीसाठी 1 पण व्हॅकन्सी नव्हती आणि यावर्षी पण नाहीये. त्यानंतर ओबीसीसाठी 1 व्हॅकन्सी मागच्या वर्षी पण होती आणि यावर्षी पण 1च देण्यात आलेली आहे. ईडब्ल्यूएसला 1 पण व्हॅकन्सी नाहीये. पण इथे यूआरमध्ये बघू शकता तुम्ही. यूआरमध्ये 2 व्हॅकन्सी मागच्या वेळेस होत्या. 2च व्हॅकन्सी यावर्षी सेम देण्यात आलेल्या आहे मित्रांनो. म्हणजे मागच्या वर्षी 3 होत्या आय-टी-बी-पीसाठी आणि यावर्षी पण फिमेलमध्ये 3च राहणार आहे आय-टी-बी-पीसाठी. आसाम रायफलमध्ये इथे एस-सी, एस-टी, ओबीसी, ईडब्ल्यूएस 1 पण व्हॅकन्सी नव्हती आणि यावर्षी पण 1 पण देण्यात नाही आलेली आहे. तर यूआरमध्ये 1 वाढवलेली आहे. यूआरमध्ये 0 व्हॅकन्सी होत्या मागच्या वेळेस, तर 1 व्हॅकन्सी आहे आसाम रायफलसाठी देण्यात आलेली आहे मित्रांनो. इथे बघू शकता मागच्या वर्षी 0 व्हॅकन्सी होती आसाम रायफलसाठी फिमेलला नक्षल एरियातून, जी की 1 व्हॅकन्सी यावर्षी देण्यात आलेली आहे. आता ओव्हरऑल टोटल बघून घ्या. ओव्हरऑल टोटल कसं राहणार आहे ग्रँड टोटल, तर ते पण तुम्ही इथे बघू शकता. 2024ला तुमची एस-सी कॅटेगरीमध्ये 2 व्हॅकन्सी होत्या. यावेळेस 1 वाढून 3 केलेल्या आहे. म्हणजे प्लस 1 व्हॅकन्सी वाढवलेली आहे. आणि जर एस-टीमध्ये जर बघसान तर 0 व्हॅकन्सी मागच्या वेळेस देण्यात आली होती. यावेळेस 1 व्हॅकन्सी म्हणजे प्लस 1 व्हॅकन्सी यावर्षी झालेली आहे. तर ग्रँड ओबीसीला बघू शकता तुम्ही 5 व्हॅकन्सी देण्यात आल्या मागच्या वेळेस, ज्या की 7 व्हॅकन्सी यावर्षी देण्यात आलेल्या आहे. फिमेलला नक्षल एरियामधून 2 व्हॅकन्सी इथे वाढलेल्या आहेत. त्यानंतर बघू शकता ईडब्ल्यूएस कॅटेगरीमध्ये मागच्या वेळेस 1 होती. यावेळेस 2 व्हॅकन्सी देण्यात आलेल्या आहे, ज्या की 1 व्हॅकन्सी वाढवण्यात आलेली आहे इथे. त्यानंतर यूआरमध्ये 9 व्हॅकन्सी होत्या मागच्या वेळेस फिमेलमध्ये नक्षल एरियातून. तर बघा यावेळेस 13 व्हॅकन्सी म्हणजे 4 व्हॅकन्सी इथे पण प्लस झालेल्या आहे. तर नक्षल एरियात व्हॅकन्सी प्लसच झालेल्या आहे. मेल असो किंवा फिमेल असो. तर 17 व्हॅकन्सी या मागच्या वर्षी होत्या आणि यावेळेस बघू शकता 26 व्हॅकन्सी इथे देण्यात आलेल्या आहे. म्हणजे टोटल 9 व्हॅकन्सी इथे वाढलेल्या आहेत मित्रांनो. त्यानंतर मी टोटल व्हॅकन्सी सांगणार आहे. 2024ला आपल्या टोटल जनरल एरियातून किती व्हॅकन्सी होत्या, नक्षल एरियातून किती होत्या, तर बघून घ्या इथे. टोटल मी प्लस केलेले आहे मित्रांनो, ज्यामध्ये की जनरल पण असणार आहे, नक्षल पण असणार आहे, मेल पण असणार आहे, फिमेल पण असणार आहे. सर्व टोटल केलेली आहे. 2024ला आपल्या टोटल जनरल असो, नक्षल असो, मेल असो, त्यानंतर फिमेल असो, सर्व व्हॅकन्सी मिळून आपल्या महाराष्ट्राला 2205 व्हॅकन्सी आलेल्या होत्या. ज्या की 2025च्या महाराष्ट्राच्या व्हॅकन्सी बघू शकता एस-एस-सी-जी-डीला. टोटल व्हॅकन्सी किती झालेल्या आहेत तर 2085च व्हॅकन्सी यावर्षी आलेल्या आहे. मग त्या जनरल असो, नक्षल असो, मेल असो, फिमेल असो, टोटल केलेली मित्रांनो इथे. बाकीचे तुम्हाला बघायचे असेल तर मी आता सांगितलेलीच आहे तुम्हाला. टोटल तुम्ही व्हिडिओ बघितलाच असेल, तुम्हाला सर्व काही माहिती कळालीच असेल. तर मागच्या वर्षीपेक्षा 120 व्हॅकन्सी इथे आपल्या महाराष्ट्राला कमी झालेल्या आहे मित्रांनो. जास्त नाहीये, पण 120चा पण फरक खूप झाला मित्रांनो. 120चा पण फरक खूप म्हणता येईल मित्रांनो इथे. जर असता 40-50 व्हॅकन्सीचा फरक तर ओके ठीक होतं. पण 120 व्हॅकन्सीचा इथे डिफरन्स आलेला आहे मागच्या वर्षीपेक्षा. 120 व्हॅकन्सी इथे कमी झालेल्या आहेत. तर तुम्ही बघितलंच असेल पूर्ण व्हिडिओ तर बघितलाच असेल. तुमच्या कॅटेगरीमध्ये मागच्या वर्षीपेक्षा तुमच्या जागा प्लस झालेल्या आहेत का मायनस झालेल्या आहेत मित्रांनो, ते पण कमेंट बॉक्समध्ये कळवा. क्वेश्चन्स असतील मित्रांनो, मागच्या पण व्हिडिओचे क्वेश्चन आणि या व्हिडिओचे क्वेश्चन मित्रांनो, मी एक टोटल व्हिडिओ बनवेल. जितके पण क्वेश्चन येईल, तुमचे डाउट्स येईल, त्याच्यावर एक व्हिडिओ बनवेल मित्रांनो आणि त्या व्हिडिओमध्ये ते टोटल डाऊट तुमचे क्लिअर करण्याचा प्रयत्न करेल. तर बघा मित्रांनो, टोटल माहिती मी तुम्हाला दिलेली इथे. जर याची पीडीएफ तुम्हाला लागत असेल तर पीडीएफ आपल्या टेलिग्राम चॅनलवर भेटेल आणि या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्या टेलिग्राम चॅनलची लिंक देण्यात येईल मित्रांनो. तिथे जाऊन तुम्ही लिंकवर क्लिक करून जॉइन करून
करून घ्या ते टेलिग्राम चॅनल. आपले असेच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत राहतात. आपले फिजिकलचे पण व्हिडिओ येणार आहे मित्रांनो. किती मुलं पास होत आहे डेली, किती फेल होत आहे. त्यानंतर किती मुलं मेडिकलला पास होत आहे, मेडिकलला फेल होत आहे, मेडिकलला चार्ट कोणता विचारला जातोय. टोटल माहिती आपल्या चॅनलवरती येत असते मित्रांनो. त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका आणि बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करून ठेवा, जेणेकरून आपले जे पण अपडेट्स येईल मित्रांनो, एस-एस-सीची जी पण अपडेट्स येईल ती लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल मित्रांनो. त्याच्यामुळे तुम्ही बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करून ठेवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. काही डाऊट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि फिजिकलचा कट ऑफचा व्हिडिओ जर तुम्हाला लागत असेल मित्रांनो, तर तो पण उद्या मी टाकून देईन मित्रांनो. आता तुम्हाला टोटल डाटा तर कळालाच असेल. तुम्हाला टोटल व्हॅकन्सीनुसार मी स्पष्टीकरण वगैरे दिलेलं आहे. उद्या तुम्हाला त्या स्पष्टीकरणाचं टोटल उत्तर भेटून जाईल मित्रांनो, की फिजिकलचा कट ऑफ आपला किती जाईल महाराष्ट्राचा. तर उद्या तो पण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येईल. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून टाका. तर चला भेटूया मित्रांनो उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.